Basic principles of organic chemistry. So this organic chemistry means it is a branch of chemistry in which the study of carbon and its compounds. So हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे मॉलिक्युल्स आहेत, जे कंपाउंड्स आहेत, दे आर मेनली प्रिपेअर्ड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर अँड हॅलोजन्स. हॅलोजन म्हणजे कोणते? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. So this carbon atom, they bonded with all these elements. They are non-metals. They bonded with a covalent bond. So what is covalent bond? Covalent bond means sharing, pairing of electron. So they are called covalent bond. So all are non-metals. And this carbon atom, they bonded with this hydrogen, nitrogen, oxygen, sulfur and halogens like fluorine, chlorine, bromine and iodine. They bonded with covalent bond. The next point, structural formula. So what is structural formula? So it is a complete picture as how to various atoms bonded with each other is called as structural formula. आता बघा एक्झाम्पल आपण घेऊयात CH4 molecule. So this CH4 molecule means they having one carbon atom and 4 hydrogen atoms. So this carbon atom, they bonded with 4 hydrogen atoms and to form this CH4 molecule. तर हे जे ॲटम्स आहेत, 4 हायड्रोजन ॲटम्स जे कार्बन ॲटमला बॉन्डेड केलेत, हे जे कंप्लीट पिक्चर आपण त्याला म्हणूयात की हे ॲटम्स त्या कार्बन ॲटमला कसे बॉन्डेड झाले, कोणत्या अँगलमध्ये बॉन्ड झाले, complete structural formula. दूसरा टाइप आहे कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तिसरा टाइप आहे बॉन्ड लाइन फॉर्म्युला. चौथा आहे लेविस dot structure. This Lewis dot structure, they are also called as electronic structure. तर हे मेनली 4 टाइप्स आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचे. फॉर्म्युला बघितला तर तो आहे कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात CH3 सिंगल बॉन्ड CH3. या कंपाऊंडचं नाव काय? इथेन. आता इथेनमध्ये 2 कार्बन ॲटम आणि 6 हायड्रोजन ॲटम आहेत. तर हे सर्व ॲटम्स जर आपण सेपरेटली बॉन्डेडने जर रिप्रेझेंट केले, हे 6 हायड्रोजन ॲटम आणि 2 कार्बन ॲटम हे जर आपण सेपरेटली बॉन्डेड करून दाखवले बाय कोव्हॅलंट बॉन्ड, तर अशा स्ट्रक्चरला काय म्हणायचं? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर हा झाला आपला इथेनचा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. किंवा दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. या कंपाऊंडचं नाव काय? इथेनॉल. आता इथेनॉलमध्ये 2 कार्बन, 6 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन ॲटम आहे.
हे जर आपण सेपरेटली बॉन्डेड करून जर दाखवले तर हा झाला CH3 मॉलिक्यूल. हा कार्बन ॲटम CH2ला सिंगल बॉन्डने अटॅच झाला. त्या कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन ॲटम आणि त्या CH2 कार्बनला OH ग्रुप. तर हा झाला इथेनॉलचा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर हा झाला आपला फर्स्ट रिप्रेझेंटेशन कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता ह्याच्याच पुढे जर आपण बघितलं की ह्याच मॉलिक्यूलचा जर कंडेन्स फॉर्म्युला आपल्याला जर ड्रॉ करायचा असेल तर तो आपण इथे ड्रॉ केलेला आहे. किंवा ह्याचंही आणखी आपण जर कंडेन्स केलं तर C2H6 हा त्याचा कंडेन्स फॉर्म्युला झाला. किंवा CH3CH2OH हा इथेनॉलचा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. म्हणजे सर्व हायड्रोजन ॲटम्स सेपरेटली बॉन्डेड न दाखवता काय केले आपण इथे त्या हायड्रोजन आणि एक कार्बनचा ग्रुप तयार केला. कंडेन्स करणं म्हणजे काय, छोटं करणं थोडक्यात असं म्हणूयात आपण त्याला. तर हा दुसरा टाईप पण झाला आपला कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तिसरा जो टाईप कार्बन आणि हायड्रोजनचं रिप्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. पण जर बाकीचे इलेमेंट्स असतील, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल, नायट्रोजन, सल्फर किंवा हॅलोजन असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतील. एक एक्झाम्पल आपण घेऊयात. स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH2 CH3. आता हा जो मॉलिक्यूल आहे याचं नाव आहे आपलं माहिती N ब्युटेन. N ब्युटेनमध्ये 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन ॲटम आहे. थोडक्यात ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला आपला C4H10 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. पण ह्या N ब्युटेनचा जर आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला जर ड्रॉ करायचा असेल तर ॲक्च्युअली जे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल हे झिगझॅग स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. आता ही फक्त बॉन्ड आपण दाखवलेली इथे. हा फर्स्ट कार्बन ॲटम आहे. हा कोणाला रिप्रेझेंट करतो तर CH3 ग्रुपला. हा सेकंड कार्बन ॲटम हा कोणाला रिप्रेझेंट करणार आहे, हा CH2 कार्बन ॲटम. तिसरा कार्बन ॲटम हा CH2 आणि चौथा कार्बन ॲटम हा CH3ला. मग हे जे स्ट्रक्चर आहे आपल्याला पाहायला मिळेल हे स्ट्रक्चर आहे N ब्युटेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की टर्मिनल कार्बन ॲटम्स, टर्मिनल म्हणजे कोणते तर टोकाचे, तर शेवटच्या कार्बन ॲटमवरती किंवा टर्मिनल कार्बन ॲटमवरती कोणता ग्रुप असणार आहे तर CH3 कार्बन असेल. म्हणजे थोडक्यात आता हा एक्झाम्पल आपण घेतलं, हा एक टर्मिनल कार्बन ॲटम झाला, हा दुसरा टर्मिनल कार्बन ॲटम झाला. जर दोन्ही बाजूला जर आपल्या 2 बॉन्ड फक्त पाहायला मिळाले इथे तर हा जो सेंट्रल कार्बन ॲटम आहे दोघांच्या मधला तर तो कशाने रिप्रेझेंट करतो CH2 ने रिप्रेझेंट करतो. जर इथे आपल्याला 3 असे बॉन्ड पाहायला मिळाले तर हा जो सेंट्रल कार्बन ॲटम आहे तो कसा रिप्रेझेंट होतो किंवा तिथे किती हायड्रोजन ॲटम असतात तर 1 हायड्रोजन ॲटम. आणि चौथा जर आपण बघितला तर 4ही ॲटम जर असतील बॉन्ड केले असतील तर इथे हा कार्बन ॲटमची व्हॅलन्सी 4 आहे, ते 4 बॉन्ड रिप्रेझेंट करेल. तर हा झाला आपला बॉन्ड लाईन फॉर्म्युला. सपोज एक्झाम्पल घेतलं आपण CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा जो मॉलिक्यूल आहे ह्या मॉलिक्यूलचं नाव आहे ॲसेटोन. हे कीटोनचं एक्झाम्पल आहे. मग ह्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. मग जर 3 कार्बन असतील आपण असे ड्रॉ केले, पण हा जो कार्बन सेकंड कार्बन ॲटम आहे ह्या सेकंड कार्बन ॲटममध्ये कोणता ग्रुप आहे C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. तर इथे आपण काय केले, हा डबल बॉन्ड O दाखवला. तर हा जो स्ट्रक्चर आहे हे कोणाचं स्ट्रक्चर झालं आपलं बॉन्ड लाईन फॉर्म्युला ॲसेटोनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला झाला. किंवा आपण आता जर आपण अल्किनचं एक्झाम्पल घेतलं, सपोज CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला किती येईल,
याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा येणार आहे, तर 4 कार्बन आहेत, झिगझॅगमध्ये आपण 4 कार्बन ॲटम काढले. हा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. पण जो हा कार्बन नंबर 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आणि हा 4. 1 आणि 2 मध्ये काय पाहायला मिळालं आपल्याला, डबल बॉन्ड पाहायला मिळाला. मग डबल बॉन्ड इथे आपण ड्रॉ केला, तर हा झाला तुमचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणाचा, तर ब्यूट 1 तर हा झाला आपला बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ते आहे इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. त्यालाच काय म्हणतो आपण, लेविस डॉट स्ट्रक्चर. आता आपण सुरुवातीलाच बघितलं की जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत ते ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कोणता बॉन्ड फॉर्म करतात, तर कोव्हॅलंट बॉन्ड. आणि कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन आपण बघितली, शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जेव्हा एखादा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, सपोज आपण असं म्हणूया की ए ॲटम दे बॉन्डेड विथ बी ॲटम, तर हा एचा 1 इलेक्ट्रॉन आहे आणि बी ॲटमचा 1 इलेक्ट्रॉन आहे. हे 2 इलेक्ट्रॉनचं जेव्हा शेअरिंग होईल, म्युच्युअल शेअरिंग होईल, तेव्हा ह्यांच्यात जे रिलेशन तयार होईल त्याला आपण काय म्हणलेलं आहे, कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणलेलं आहे. मग इलेक्ट्रॉनने किंवा इलेक्ट्रॉन दाखवून जे स्ट्रक्चर्स तयार होतील त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात इथेनचा. इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण बघितला, तो आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3. हा कंडेन्स फॉर्म्युला आहे. मग त्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. हे 2 कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. याचा अर्थ काय झालं, ह्या 1 कार्बनचा इलेक्ट्रॉन, हा दुसरा कार्बनचा इलेक्ट्रॉन, हा जो बॉन्ड तयार होईल त्या बॉन्डला म्हणायचं सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. अशा कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात, 4 इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात. आपण हे 4 इलेक्ट्रॉन जर प्रत्येक कार्बन ॲटमचे जर ड्रॉ केले आणि प्रत्येक कार्बनला 1 हायड्रोजन आपण जर ॲड केला, तर तो हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे प्रत्येक एक जर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असेल, तर त्या सिंगल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये त्या 2 ॲटम्समध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, तर 2 इलेक्ट्रॉन असतील. मग ही इलेक्ट्रॉनने दाखवण्याची जी मेथड आहे त्याला म्हणायचं लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. तर हे आपले मेन टाईप्स आहेत, कंडेन्स फॉर्म्युला, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युला आणि इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर किंवा लेविस डॉट स्ट्रक्चर. राईट कंडेन्स, bond line and Lewis dot structure of N-propane किंवा N-propaneचा मॉलिक्युलर फॉर्म्युला देतील त्यांनी C3H8. समजा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे आणि ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं आपल्याला काय काय ड्रॉ करायचं आहे, तर कंडेन्स फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला ड्रॉ करायचं आहे, लेविस डॉट फॉर्म्युला बॉन्ड फॉर्म करायचं आहे, किंवा आणखी जर चौथा त्यांनी विचारला की कंप्लीट स्ट्रक्चर ड्रॉ करा. तर असा किती मार्काचा क्वेश्चन असेल आपल्याला बोर्ड एक्झामला, 4 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. मग तुम्हाला प्रत्येक 4 स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आहेत. मग पहिलं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करूयात. हा CH3, CH2 आणि CH3. हा कोणता फॉर्म्युला झाला आपला, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, की सर्व ॲटम्स जे कार्बन आणि हायड्रोजन आपण वेगवेगळे सिंगल बॉन्डने अटॅच करून दाखवले. दुसरं स्ट्रक्चर जर आपण ह्याला कंडेन्स केलं कंप्लीट फॉर्म्युलाला, तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. हा कोणता फॉर्म्युला झाला आपला, कंडेन्स फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये 3 कार्बन आहेत, 1, 2 आणि 3. हा कार्बन CH3, हा CH2 आणि हा CH3. हा कोणता झाला आपला
बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आणि चौथं जर स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं असेल इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, तर फर्स्ट राईट द 3 कार्बन ॲटम्स. All 3 carbon atoms they bonded with single bond. So to write 2 electrons between 2 carbon atoms. The valency, the outermost carbon atom having 4 electron in outermost shell. So first write the structure of these 4 electrons. So all 8 hydrogen atoms they bonded with so 1 electron of hydrogen and 1 electron of carbon. असंच सगळीकडे हे 8 हायड्रोजन ॲटम हे आपल्याला कार्बन ॲटम बरोबर बॉन्ड फॉर्म केलेलं पाहायला मिळतील. असे हे 8 हायड्रोजन ॲटम आणि 3 कार्बन ॲटम आपण काय केले, इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने आपण रिप्रेझेंट केले. म्हणून आपण त्याला काय म्हणलेले, लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉनिक किंवा लेविस डॉट. इथेन. इथेनचं कॉन्फॉर्मेशन आपल्याला ड्रॉ करायचं. हे कॉन्फॉर्मेशन ड्रॉ करण्याच्या 2 मेथड्स आहेत. एक आहे न्यूमन्स प्रोजेक्शन आणि दुसरं आहे सॉहॉर्स प्रोजेक्शन. न्यूमन्स प्रोजेक्शन. आता न्यूमन्स प्रोजेक्शनमध्ये तर एक एक्झाम्पल आपण इथेनचं आपल्याला काढायचं आहे. इथेनचं स्ट्रक्चर काय आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. तर हा सपोज कार्बन ॲटम आहे, हा फर्स्ट कार्बन ॲटम, हे CH3 मॉलिक्यूल आहे. आता इथे आपल्याला काय करायचं की असं आपण कन्सिडर करायचं की आपल्या समोर तो मॉलिक्यूल आहे आणि तो बरोबर आपण त्या मॉलिक्यूलच्या समोरच्या कार्बन ॲटमपासून आपण त्याला पाहतोय. तर हे समोरचे 3 कार्बन ॲटम आणि हे पाठीमागचे 3 कार्बन ॲटम. समोरचे 3 हायड्रोजन ॲटम आणि बॅक साईडचे 3 हायड्रोजन ॲटम. जर या पद्धतीने आपण रिप्रेझेंट केलं तर त्याला म्हणायचं न्यूमन्स प्रोजेक्शन. न्यूमन्स प्रोजेक्शनचे परत 2 टाईप्स आहेत. इक्लिप्स म्हणजे काय, जसं आपण ग्रहण लावतो की बरोबर एका कार्बन ॲटमच्या मागे दुसरा कार्बन ॲटम. तर हा झाला तुमचा इक्लिप्स. आणि स्टॅगर्डमध्ये काय येईल आता, तर हे फ्रंटचे 3 हायड्रोजन ॲटम, 1 कार्बन आणि 3 हायड्रोजन ॲटम. जर हा बॉन्ड आपण रोटेट केला या अँगलमध्ये तर ते बॅक साईडच्या हायड्रोजन ॲटम आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतील. त्या बॉन्डचं काय केलं आपण, रोटेशन केलं. त्याला म्हणायचं स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. स्टॅगर्ड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, विखुरलेलं म्हणतो. आणि इक्लिप्स म्हणजे बरोबर एका हॉरिझॉन्टल लाईनमध्ये जर आले तर ते. तर हे न्यूमन्स प्रोजेक्शनचं रिप्रेझेंटेशन आहे. आपल्याला काय करायचं, एका अँगलमधून आपल्याला बघायचं आहे. हे फ्रंट CH3 कार्बन ॲटम आणि हा बॅकचा CH3 कार्बन ॲटम. आता बरोबर काय झालं की हा कार्बन ॲटम बरोबर ह्याच्या हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आला आहे. म्हणजे हा कोणत्या टाईपचा झाला, परत इक्लिप्स. आणि ह्याचं जर आपण स्टॅगर्ड केला की हा बॉन्ड आपण रोटेट केला, फ्रंट कार्बन आपण तसंच ठेवला आहे, तर आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळेल अशा पद्धतीने. तर हे झालं तुमचं स्टॅगर्ड सॉहॉर्स प्रोजेक्शन. जे न्यूमन्स प्रोजेक्शनचे 2 टाईप्स, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. आणि
सहर्सचे परत 2 इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. तर हे आता वेज फॉर्म्युलामध्ये बॉन्ड दाखवण्याच्या ज्या 3 मेथड्स आहेत. एक मेथड आहे आपली सिंगल लाईन. आता हा जो सिंगल बॉन्ड आहे तर आपण काय म्हणूया, हा पेपर प्लेनमध्ये बॉन्ड आहे. दुसरा जो बॉन्ड दाखवण्याची मेथड आहे ती डॉट डॉट लाईन दाखवतो आपण. तो डॉट डॉट काय असतं तुमचा, बॉन्ड ऑफ बॅक साइड किंवा बिलो द प्लेन. आणि तिसरा जो सॉलिड वेज फॉर्म्युला आहे, सॉलिड बॉन्ड, तर हा सॉलिड बॉन्ड आपल्याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. हा कुठे असणार आहे, फ्रंट साईडला असणार आहे. आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात की मिथेनचं. मिथेनमध्ये 1 कार्बन ॲटम they bonded with 4 hydrogen atoms, but out of these 4 hydrogen atoms 2 bonds are in paper plane, 1 bond in front of plane and 1 bond in back side of or below the plane. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे सॉलिड वेज डॅश लाईन अँड सिंगल लाईन, तर हा ज्या बॉन्डने आपण किंवा ज्या रिप्रेझेंटेशनमध्ये आपण हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर ड्रॉ करतो त्याला म्हणायचं वेज फॉर्म्युला.